नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। खूप दिवसापासून तुमच्या डिमांड होत्या की ताई 3 पीस प्रिन्सेसचे पेपर कटिंग आम्हाला पाहिजे, तर बघा फायनली आपले 3 पीस प्रिन्सेसचे पेपर पॅटर्न तयार झालेले आहेत। तर त्यांचा वापर कसा करायचा ते आपण बघणार आहोत। तर त्यासाठी मी तुम्हाला आज कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण दाखवणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर का असे पेपर कटिंग मागवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा। बघा त्यासाठी मी घेतलेला आहे अस्तर आहे 1 मीटर आणि हा आहे ब्लाउज पीस सुद्धा 1 मीटरच आहे। आता 3 पीस प्रिन्सेसचा पॅटर्न आहे तर त्यामध्ये काय काय येणार आहे ते आपण बघूया। हा आहे पाठीमागचा भाग, हा डीप नेक ब्लाउजचा पॅटर्न आहे आणि याच्यावरची मापे तुम्हाला सांगते। हे बघा पूर्ण उंची आहे 14, छाती आहे 36, कंबर आहे 31, मागचा गळा 9.5 आणि पुढचा गळा आहे 6 इंचाचा। हा झाला पाठीमागचा भाग। हा प्रिन्सेसचा पहिला पार्ट म्हटलं तरी सुद्धा चालेल। हा आहे प्रिन्सेसचा दुसरा पार्ट किंवा प्रिन्सेस कटोरी असं सुद्धा बरेच जण म्हणतात। आणि खाली असणार आहे ही योगपट्टी। म्हणजे हे 3 पीस प्रिन्सेस आहेत, हे प्रिन्सेसचे 3 पार्ट आहेत। हा पाठीमागचा भाग आणि ही आहे बाही आहे 10 इंचाची। बंद बाजू माझ्याकडे आहे आणि सुटे पदर हे समोरच्या बाजूला आहेत। बंद बाजूकडे नेहमी पाठीमागचा भाग ठेवतो तो व्यवस्थित मी ठेवलेला आहे। आणि बघा आहे तसाच्या तसा मी पॅटर्न इथं ड्रॉ करून घेतला, इथं तुम्हाला दिसतंय। आणि मी इथं मागचा जो टक्स आहे त्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलं। या पाठीमागच्या भागाच्या बाजूलाच आपल्याला इथं हा साइड पार्ट ठेवायचा आहे। हा प्रिन्सेसचा साइड पार्ट आहे, तो मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे। जे पेपर कटिंग आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन सुद्धा इथं मार्किंग करून दिलेला आहे, पण मी माझ्या अंदाजाने बरोबर शिलाईला घेणार। त्याच्याच बाजूला इथं योगपट्टी घेतली आहे, अगदी जवळ जवळ घेतला म्हणजे जेणेकरून मला जास्त कापड वाचवता येईल। इथं आपल्या कमरेच्या पट्ट्या निघून जातील। त्यानंतर हा प्रिन्सेसचा पार्ट घेतलेला आहे, तो इथं ड्रॉ करून घेतला। आता बघा हे सर्व ड्रॉइंग जे झालेलं आहे ते मी आता कट करून घेते। हे बघा अशा पद्धतीने आपली ही पूर्णपणे कटिंग झालेली आहे। हा साइड पार्ट, त्याच्यानंतर हा प्रिन्सेसचा पार्ट, ही खालच्या बाजूला योगपट्टी आणि हा आहे पाठीमागचा भाग। बाहीसाठी अस्तर मी 4 फोल्ड करून घेतलेला आहे। बाहीची लांबी, तयार लांबी मला 11 पाहिजे आहे, म्हणून मी इथं 12 इंचावर एक मार्किंग करून घेते। त्यानंतर इथं एक रेषा ड्रॉ करून घ्यायची। आता बघा हा 36 साइज साठी हा बाहीचा जो पार्ट आहे ना, तर त्याची बाहीची लांबी आहे इथं 11 इंचाची, म्हणजे ही तयार 10 ची होईल। पण आपण तरी सुद्धा हा पॅटर्न वापरू शकतो। आहे तसाच्या तसा इथं ठेवायचा आणि इथं असं हे मी ड्रॉ करून घेणार आहे। आता बघा बाहीची कटिंग ही नेहमी सरळ धाग्यातच करायची, आपल्याला इकडे जॉईंट द्यावा लागला तरी सुद्धा। इथं जॉईंट देत बसायचं नाही, आपण ते ब्लाउज पीसच्या कापडावर ऍडजस्ट करून घेऊया। किंवा जास्त अंतर असेल तर त्यावेळेला मात्र तुम्हाला जॉईंटच द्यावा लागेल। त्यानंतर बघा हे पाठीमागच्या भागाचं बाहीचं ड्राफ्टिंग झाल्यानंतर पुढील बाजूला आपला खोल शेप असतो ते सुद्धा मी ड्राफ्टिंग करून घेते। दंड घेऱ्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि इथं बाही अशी ड्रॉ होऊन जाईल आपली। आता आहे तसंच्या तसं आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा ह्या इथं आपला खाचा येतो, याच्या पुढे 1.5 इंच अंतर पाहिजे, तर ते आपण ब्लाउज पीस मध्ये कसं ऍडजस्ट करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते। इथं मी आता कट्स देऊन देणार आहे आणि बाहीची कटिंग ही खालच्या बाजूने दंड घेऱ्याच्या बाजूने करून घेते। बाहीला इथं मध्यावर नॉच देऊन द्यायचा, त्यानंतरच बाही अशी सेपरेट करून घेतली आणि हा जो पुढील भाग आपला खोल शेप आहे तो आपण इथं कट करून घेऊया। हा मेन फॅब्रिक आहे, म्हणजे आपला हा ब्लाउज पीस आहे, त्यावर सर्वप्रथम त्याच्या पण मी इथे 4 घड्या करून घेतल्या आहेत बरोबर। आणि याला आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, बाहीची कटिंग करणार आहोत। आहे तसंच्या तसं ठेवायचं। हे बघा तुम्हाला जवळून दाखवते, जास्त डिझाईन असल्यामुळे कदाचित दिसत नसेल। हा जो इथं आपण कट्स लावलेला आहे याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच पाहिजे, म्हणून मी आता हे ब्लाउज पीसच कापड घेऊन घेतलं। हे बघा आणि आता हे कट करून घेऊया। कट करत असताना हे आपल्याला असं वाढीव कट करायचं आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं जॉईंट द्यायची गरज भासत नाही। हे बघा मेन फॅब्रिकवर म्हणजेच ब्लाउज पीसवर मी ही कटिंग करून घेतलेली आहे। सर्व पार्टची आपली इथं कटिंग झालेली आहे। हा आहे प्रिन्सेसचा साइड पार्ट आणि ही खाली योगपट्टी आणि बाहीची।
आता आपण शिलाई करून घेऊया. बघा इथं ब्लाउज पीस आणि अस्तर आपण जोडून घेत असतो बरोबर, तर ते मी आता दाखवत बसणार नाहीये, तुम्हाला नेहमीच माहीतच झालेलं आहे. असे समोरासमोर पार्ट ठेवून घ्यायचे असतात. तर बघा हे असे समोरासमोर पार्ट ठेवून घेतले आणि ते काठाकाठाने आता शिलाई करणार आहे. ते आता सर्व शिलाई झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथं मी अस्तर आणि ब्लाउज पीस इथं मी जोडून घेतलेला आहे. हा झाला पाठीमागचा भाग, हा आपला प्रिन्सेसचा पार्ट आहे आणि हा आपला प्रिन्सेसचा दुसरा पार्ट आणि ही खालच्या बाजूला योगपट्टी. एवढं मी काय केलं, अस्तर आणि ब्लाउज पीस जोडला आणि एक्स्ट्राचं कापड मी कट सुद्धा करून घेतलेलं आहे. फक्त मी बाहीची शिलाई करायची बाकी ठेवलेली आहे. ती का ठेवली ते तुम्हाला पुढे दाखवते. आता बघा खालच्या बाजूला इथं मी घेतलेला आहे आपला ब्लाउज पीस आणि वरती ठेवला अस्तर. आता मी इथं काठाने शिलाई देऊन देणार आहे. एक दाब इतपत आपल्याला शिलाई द्यायची असते. त्यानंतर हे पुढील बाजूला घ्यायचं आणि इथं आता दाब शिलाई देऊन देऊया. हे आतील बाजूला फोल्ड करूया. इथं मी कट्स दिला होता आणि त्याच्या पुढे कापड नव्हतं म्हणून इथं हे मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे आपल्याला आता ब्लाउज पीसचं कापड राहिलं पाहिजे म्हणून मी बाही ना जोडली नव्हती अस्तर आणि त्याची, की म्हटलं हे तुम्हाला दाखवावं आणि हे तुमच्या बरोबर शेअर करावं. ही शिलाई करून झाल्यानंतर याच्या पुढे इथं किती पाहिजे आपल्याला 1.5 इंच. तर बघा मी इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेते आणि सेम या बाजूने सुद्धा आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जे आपलं कापड कमी राहणार होतं ते आपलं बरोबर येऊन जाईल आणि जॉईंट द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. हे आधीच कट करून घेते, नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं माहिती, अनावधानाने जेवढं आपलं शिलाई झालेलं आहे ना तेवढं आपल्याकडून कट होऊन जातं आणि हे एक्स्ट्राचं कापड घ्यायचं राहून जातं, असं सुद्धा होतं बरं. त्याच्यामुळे हे आपण आधी 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि कट करायचं. हे बघा जॉईंट न देता आपल्याला शिलाई मार्जिनला कापड राहिलं आहे, पण त्यासाठी आपल्याकडे याचा कापड जास्त, ब्लाउज पीसचा कापड जास्त असणं सुद्धा गरजेचं आहे. इथं ब्लाउज पीसला मोठा पन्हा होता हे माझं लक्षात होतं म्हणून, आणि जर तसं नसतं तर मग मी अस्तरालाच जॉईंट दिला असता. हे बघा अशा पद्धतीने जॉईंट न देता आपलं बाहीला सुद्धा मार्जिन राहिलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक? आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत, तुम्ही क्लासेसही जॉईन करू शकता किंवा ज्यांना पेपर कटिंग पाहिजे असतील ते पेपर कटिंग सुद्धा ऑर्डर करू शकता. त्यासाठी मी मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा. बघा सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही इथं शिलाई करून घेतली आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच एवढं काय पाहिजे शिलाई मार्जिन पाहिजे ना, तर ते कापडाचं ऍडजस्ट करून घेतलं. हे बघा इथं प्रिन्सेसचा हा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट असे जवळजवळ ठेवून घेतलेले आहेत आणि आपण आता ती शिलाई करून घेऊया. इथे कापड खेचायचा नाही आणि आता याला लगेचच आपल्याला डबल शिलाई सुद्धा देऊन द्यायची आहे. बघा समोरील बाजूने दाखवते, छान सुंदर असं हे पफ क्रिएशन आलेलं आहे. आता खालच्या बाजूला योगपट्टीची शिलाई करून घेऊया. ती अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवायचा आणि इथं आपण आता शिलाई करून घेऊ. टेपच्या 3 रेषा इतपत आपल्याला शिलाईला द्यायचं असतं. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, अशा पद्धतीने आपली ही खाली योगपट्टी शिलाई करून झाली आणि लगेचच आपण इथं हुकची पट्टी जोडून घेऊया. हे पुढील बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि हे मी तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवणार नाहीये, कारण याआधी मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आय हुकच्या पट्ट्या कशा जोडायच्या. हे पुढील बाजूने असं घेऊन घेतलं आणि दाब शिलाई दिली, आतील बाजूने फोल्ड करायचं आणि वरून एक शिलाई देऊन द्यायची. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि बघा सुंदर असा हा छान आपला एक प्रिन्सेसचा एका साईडचा पार्ट तयार झाला आहे. पफ क्रिएशनही मस्त आलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पार्टही मी तयार करून घेतला आणि इथं हुकची पट्टी सुद्धा इथं शिलाई करून घेतली. ती कशी जोडतो ते तुम्हाला माहितच आहे म्हणून मी ते दाखवत बसली नाही. पाठीमागच्या बाजूला आपलं हे टक्सचं मार्किंग झालेलं आहे, त्यावरूनच आपल्याला शिलाई करायची आहे.
सेम त्याच पद्धतीने दोन्ही बाजूंचे इथं मी टक्स शिलाई करून घेतले. पाठीमागच्या भागालाही आता कमरेची पट्टी जोडून घेणार आहे. ही कमरेची पट्टी शिलाई करून झाल्यानंतर आपण असं आतील बाजूला फोल्ड करतो ना, तर त्यावेळेला आपल्याला कच्ची शिलाई घ्यायची असते, कारण आपण मागील बाजूला हात शिलाई करत असतो. हे बघा, जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून घेतलं. इथं आपली कमरेची पट्टी शिलाई करून झाली. बघा, हा जो पाठीमागचा भाग आहे ना, त्यावर पुढील भाग अशा पद्धतीने ठेवून बघायचा. तर मी आता इथं चेक केलं तर या बाजूला माझं थोडंसं कापड जास्त दिसत आहे, तर ते मी आता कट करून घेणार आहे. हे बघा, तुम्हाला आता इथं दाखवते. हे एवढं कापड माझं एक्स्ट्रा आलं होतं, ते मी कट करून घेतलं. तुमचंही आलं तरी घाबरायचं नाही. हा पाठीमागचा भाग आहे, त्यावर हा पुढील भाग अशा पद्धतीने ठेवला आणि आता आपण इथं काय करणार आहोत, शोल्डरची शिलाई करून घेऊया. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा शोल्डर आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. हे बघा, इथं माझं जॉईंट झालेलं आहे. हे कापड आतील बाजूला फोल्ड करायच्या आधी आपल्याला असे हे कट्स देऊन द्यायचे असतात. आता हे आतील जे असतं ना, तर ते वाढीव आपलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे कट करत असताना ब्लाऊज पीस किंवा ब्लाऊज कुठेही कट व्हायला नको याची काळजी घ्यायची. हे आतील बाजूने फोल्ड करून घ्यायचं आणि इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कच्ची शिलाई द्यायची आहे, कारण इथं आपण हात शिलाई करतो त्यावेळेला आपल्याला उसवायला सोपं जातं. 5 नंबरची टीप घ्यायची म्हणजे सोपं जातं. हे बघा, अशा पद्धतीने आपली इथं गळ्याची पट्टी तयार झालेली आहे हात शिलाईची. आता बघा, बाही शिलाई करायच्या आधी ना आपण चेक करून घ्यायचं की हे दोनही पार्ट बरोबर आहेत का. तर माझे बघा इथे एकदम बरोबर आलेले आहेत, कुठेही कमी जास्त नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा चेक करून घेतलं तर हा जो पुढील पार्ट आहे ना, थोडासा जास्त आलाय, तुम्हाला सुद्धा दिसत असेल. तर त्यावेळेला काय करायचं, इथं जी आपण योगपट्टी शिलाई केली आहे ना, तिच्या आतील बाजूने एक शिलाई देऊन द्यायची. हे बघा, अगदी किंचित द्यायची आहे आपल्याला. इथं दिसत असेल तुम्हाला की डार्क कलर आहे म्हणून दिसत नसेल, पण फक्त आपल्याला इथं एक शिलाई द्यायची, म्हणजे आपलं मागील आणि पुढील भाग आता काय होऊन जाईल, सेम होऊन जाईल. आणि आता मी पुन्हा एकदा चेक करून बघते. तर बघा, असं चेक केलं तर आता हे दोनही पार्ट माझे बरोबर आलेले आहेत. हा पुढील भाग आहे, तर बरोबर इथं पुढील बाजूला हा खोल शेप आपण बाहीचा घ्यायचा आणि ती शिलाई करून घेऊया. हे बघा, इथं माझी एका बाजूची बाही शिलाई करून झालेली आहे. आता आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेऊया. फिटिंग करताना आपल्याला मध्यातून शिलाईला सुरुवात करायची आहे. हे बरोबर शिलाई एकमेकांना मॅच करायची आणि मध्यभागी अशा पद्धतीने शिलाईला सुरुवात करून घ्यायची. यामुळे काय होतं ना, की दोनही शिलाई एकदम परफेक्ट मॅच होतात, कुठेही कमी जास्त होत नाही. हे बघा, तुम्हाला दिसत असेल आता हे सेपरेट आहे आणि ह्या बाजूचं सुद्धा मी आता मध्यातूनच शिलाईला सुरुवात करेल. आपण तर आधी चेक केलंच होतं, कापड आपलं दोनही बाजूंना सेम आहे, कुठेही कमी जास्त नव्हतं. इथे आपण लॉक सिस्टमची शिलाई करत आहोत, त्यामुळे आता आपल्याला आतील बाजूने एक शिलाई द्यावी लागेल. इथे अगदी काठाने शिलाई द्यायची, खूप जास्त जवळ द्यायची. लांबून जर शिलाई दिली तर मग आपल्याला फिटिंगला कापड खूप कमी उरतं. अगदी काठाकाठाने शिलाई द्यायच्या. आता छातीचा चौथा भाग, जे पण आपलं मेजरमेंट होतं ते मार्किंग करून घ्यायचं, तुमचं काहीही असू द्या. तर तो आलेला होता माझा 7.5, त्यावर एक मार्किंग केलं. इथं आपलं कट्स आहे ते मार्किंग आणि इथं दंडघेराच्या इथं नेममी घेऊन घ्यायचं आणि आता हे शिलाई करून घेऊया. हे बघा, या मार्किंग वरूनच माझी बरोबर शिलाई येत आहे. याच्या बाजूला फिटिंगची दुसरी शिलाई देऊन देऊ. अशा आपल्याला इथं 3 शिलाई घ्यायच्या असतात. बघा, ही बाही शिलाई करून झाली आणि याचा बाहेरील लुक तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने इथे छान अशी ही बाही शिलाई करून झाली आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा मी बाही आणि फिटिंग करून घेतलेली आहे आणि इथं आपला हा ब्लाऊज रेडी झाला आहे. इथं आय आणि हुक करायचे बाकी आहेत, ते मी नंतर करून घेईल. अशा पद्धतीने आपली इथं संपूर्ण शिलाई झालेली आहे. बघा, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.